अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे. मी 1992 सालापासून हा व्यवसाय करतोय. मला कधीही गॅस किंवा केरोसिनचा प्रॉब्लेम आला नाही. महागाई वाढली ते बोलत आहे, इन्कम वाढले ते बोलत नाही. इतकं महागाई वाढलेली आहे, काय बचत होत नाही, दोन पैसे उरवता येत नाही, कुठे जाता येत नाही. जो काय पगार येईल ते फक्त खाण्यापिण्याला आणि सगळ्या गोष्टीलाच वापरून जातो. वाढलाय का पगार? वाढले ना, माझं इन्कम आहेत ना, इन्कम आहेत ना, घरातल्यांचे पगार वाढले. वाढलेत ना. आता ज्याला पहिलं काय काय लोकांना पहिलं 5,000 पगार होते, आता त्याला 25,000 पगार आहे. जो गॅस सिलेंडर 800 रुपयाला मिळायचा त्याचे आता कमीत कमी 3,000 रुपये मोजावे लागत आहेत. आपला आज जगन्नाथ कमवा आणि खावा, कशाला सरकारला दोष द्यायचा? हा, कमवा आणि खावा ना. तुम्ही घरामध्ये बसून तुम्हाला पगार का सगळं राहून देणार काय? नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्र असेल किंवा ओव्हरऑल आपण जर भारताचा विचार केला तर महागाईमुळे नागरिक त्रस्त झाला आहे. कारण पेट्रोलपासून डिझेलपासून खाण्यापिण्याच्या सगळ्या गोष्टी या महाग झालेल्या आहेत. सध्या आपण मुंबईच्या ग्रॅज्युएट वडापाव बाहेर आहोत. सकाळी सकाळी इथे जरी वडापाव खाणाऱ्यांची किंवा वडापाव प्रेमींची गर्दी असली तरी सुद्धा मुंबईतला वडापाव, मुंबईतल्या लोकांचा लाडका वडापाव हा महाग झाला हे सत्य आहे. आणि तरीसुद्धा या सगळ्या महागाईवर किंवा जे रेट्स वाढलेले आहेत सगळ्या खाण्यापिण्याचे, त्यावर मुंबईकरांना काय वाटतं, त्यांना ते परवडतंय का, हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता जसं की मी सांगितलं, ग्रॅज्युएट वडापाव बाहेर आपण आहोत. पहिल्यांदा तर इथले जे मालक आहेत, हॉटेल व्यावसायिक आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की कसा त्यांना फटका बसतोय, त्यांना किती भाव वाढवावे लागले आणि त्यांना गॅस सिलेंडर मिळतोय का. पहिल्यांदा तर मला सांगा, तुम्हाला गॅस कमर्शियल सिलेंडरमध्ये परत दुसऱ्यांदा वाढ झाली आहे, सिलेंडर मिळतोय आणि कसं तुम्ही हे सगळं मॅनेज करताय? अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे. मी 1992 सालापासून हा व्यवसाय करतोय. मला कधीही गॅस किंवा केरोसिनचा प्रॉब्लेम आला नाही. आता काय शेवटी ब्लॅकने होता जो गॅस सिलेंडर 800 रुपयाला मिळायचा त्याचे आता कमीत कमी 3,000 रुपये मोजावे लागत आहेत. तेही लिगल मिळत नाहीत. इनलिगल म्हणजे ते घेऊन काम चालू करावं लागतं. पहिल्यांदा तुम्ही म्हणालात की या आधी अशी कशी परिस्थिती तुमच्यावर ओढवली नव्हती? हा? पहिल्यांदा ही परिस्थिती ओढवली आहे. पहिल्यांदा 1992 ची इस्टॅब्लिश नाही, त्याच्यानंतर हा पहिला प्रसंग आहे की अशा प्रकारे मला सामना करावा वाटला. तुम्ही वडापाव घेताय, पण वडापावच्या किमती बऱ्याच ठिकाणी 5-10 रुपयांनी वाढलेल्या आहेत. परवडते सामान्य नागरिकाला? नाही परवडत आहे, पण काय करणार ना. सकाळी इतक्या उठून कर्जतवरून यायला लागतं कामावरती. मी तर CST कामाला आहे. मग त्यानंतर सकाळ सकाळी डब्बा करायला वेळ नसतो, कोण बाई नसते कामाला, घरचं सर्व आवरून यायला लागतं. 2 रुपये गेले तरी काय फरक पडत नाही, निदान पोट तरी भरतंय, एक नाश्त्याची भूक तरी मिटते. मग त्याच्याबद्दल घेणं भागच आहे आमच्यासारख्या नागरिकांना. नाश्ताच मिळत नाही. दुपारचा आम्ही फक्त भाजी चपाती करून फटाफट येतो, तसाच पसारा टाकून. मग काय करू शकतो. आता बऱ्याच ठिकाणी हे असे जे पदार्थ आहेत त्यांचे 5-10 रुपयांनी रेट वाढलेले आहेत. मग काय करणार त्याच्यासाठी? तर आता जे काय आहे ते सरकार जिम्मेदार आहे. आम्ही काय करू शकतो. आता त्यांचा पण बिझनेस आहे, त्यांना पण बोलून काय फायदा नाही आहे. त्यांची महागाई जशी वाढली तसं ते लोक वाढवतात. आपलं काही इश्यूच नाही आहे त्याच्याबद्दल. पण मग आता आधी बजेट किती होत होतं आणि आता महागाईनंतर बजेट कोलमडलंय. अगोदर आता माझ्या टायमाला तर ते 10 रुपयाला वडापाव होता, आता डायरेक्ट 10 रुपयांनी वाढलाय आता ह्या 10 वर्षामध्ये. आता विचार करा, ते असं प्रमाणे तर महागाई वाढतच चाललेली आहे. मग आता ह्याला आता आम्ही काही जिम्मेदार कोणालाच मानू शकत नाही. काही प्रश्नच येत नाही त्या गोष्टीचा. आता काय करू शकतो. कधी कधी असं वाटतं की आता सोडून द्यावं हे सगळं बाहेर खाणं. हा, रोज तर खात नाही, पण कधीतरी तरी हवंच असतं ना. कधीतरी खायला लागतं. कधीतरी तर खायला लागतंच काय ना काय बाहेर. आता घरातलं राशन जे आहे तुम्ही रोजचं नेहमीचं भरतात, त्याच्यात कसा फरक पडलाय? युद्धानंतरची सगळी वाढ झाली आहे, वाढल्यात सगळ्या गोष्टी. भरपूर फरक पडलेला आहे. तसं बोलायला गेलं तर राशनिंग मध्ये आम्ही प्रायव्हेट जॉब करतो, मग येतो तिथून ते कर्जतपर्यंत, ते इथे आम्ही CST कामाला येतो. ट्रेनला तेवढीच गर्दी. आणि तसं बोलायला गेलं तर इतकं महागाई वाढलेली आहे, काय बचत होत नाही, 2 पैसे उरवता येत नाही, कुठे जाता येत नाही. जो काय पगार येईल ते फक्त खाण्यापिण्याला आणि सगळ्या गोष्टीलाच वापरून जातो. काही मुलांसाठी आता काही करायचं म्हटलं तर काही मिळत नाहीये करायला. पगार नाही वाढत आणि या सगळ्या गोष्टींच्या या सगळ्या गोष्टी वाढतात आहेत. मुद्दा तर तोच आहे खरं बोलायचं गेलं तर. त्याबद्दल आता
कोणाला ठरवायचं जिम्मेदार ते कळत नाही. मागे गॅसचा इश्यू झाला, मग ह्याचा इश्यू होतो, मग त्याचा इश्यू होतो. खाण्याचे पदार्थ वाढतात, राशन वाढतं, सर्व वाढतं, पण पगार काय वाढत नाहीये. सगळ्या गोष्टींचे रेट वाढलेले आहेत. परवडतंय मुंबईकरांना हे? नाही, नक्कीच नाही. कारण का माहिती आहे, आता वडापावचे इतके रेट वाढले. जो वडापाव आम्ही 10 ते 12 रुपयाला खात होतो, तो आता जवळ 20 ते 22 किंवा 25 रुपये झालेले. त्याच्यामुळे सामान्य जनता ही होरपळून गेली याच्यात. त्याच्यामुळे पुढील ज्या किमती आता आणखी पुढे तसं स्वयंपाक आहे, त्याच्यामुळे बाकीचे पण रेट वाढलेले आहेत. स्वयंपाक घरात गॅस सिलेंडर म्हणा, LPG गॅस किंवा जो CNG गॅस सगळंच वाढलेलं आहे. पेट्रोल वाढलेलं आहे. त्याच्यामुळे ॲटोमॅटिकली जो भार आहे, त्याचा जो पूर्ण किमतीचा भार आहे, तो सामान्य नागरिकांवरच येत आहे. त्यामुळे याच्यापुढे काहीतरी यात सुधारणा व्हायला पाहिजे. नक्कीच आता याच्यापुढे काहीतरी होईल असं आम्ही सरकारकडे मागणी करतो की काहीतरी तुम्ही काहीतरी ठोस पावलं याच्या बाबतीत उतरा. भाजी वगैरे सगळं वाढलंय, भाजीपाला वगैरे जे घ्यायला जातात ते परवडतं? हे परवडतंय? आता महागाई वाढली तसं पगार पण वाढलाच आहे ना. वाढलाय का पगार? वाढले ना, इन्कम आहेत ना, इन्कम आहेत ना, घरातल्यांचे पगार वाढलेत? वाढलेत ना. आता ज्याला पहिल्या काय लोकांना पहिला 5,000 पगार होते, आता त्याला 25,000 पगार आहे. आता हे मोदी सरकार दोष देतात. हे मोदी सरकारने काय केलं, सगळं चांगलंच केलं ना. महागाई वाढली ते बोलतात, इन्कम वाढले ते बोलत नाही. हा, पहिले आपण मुलाला 1 रुपया द्यायचे, आता आपण मुलाला पाकिटमध्ये 50 रुपये 100 रुपये देतो का नाही. हा, मग ते हिसाबाने चालायचं. काय बोलते, गव्हर्नमेंटला दोष देऊन काय उपयोग नाही. पब्लिकला पण तेच आहे ना. गव्हर्नमेंट सगळे आपल्या हिशोबाने सगळं बरोबरच करते ते. आता आम्ही भाजीपाला पहिले कसं घ्यायचा, 5 रुपये वाटा घ्यायचा, 10 रुपये 3 वाटे घ्यायचे, आता 20 रुपये वाटे घेतो. आणि त्या हिशोबाने आम्ही ते महागाई वाढले, आम्हाला परवडतं म्हणून आम्ही घेतो ना. हां, आमच्याकडे पण इन्कम आहे म्हणून आम्ही घेतो ना 20 रुपये वाटेने. पहिले आम्ही 5 रुपयाने घ्यायचा. हां, पहिले तांदूळ 3 रुपये, आम्ही लहान असताना तांदूळ 3 रुपये किलो होते, आता 80 रुपये 70 रुपये 80 रुपये किलो आहे. मग आमच्याकडे आहे म्हणून आम्ही घेतो ना, आमच्याकडे पैसे आहे म्हणून आम्ही घेतो. आम्ही पण कमवतो ना, असं नाही का नाही कमवत. तर सरकार मुंबईत राहायला, इथे फिरायला, बाहेर जायला तेवढा पगार जो आहे मिळतोय तो पुरेसा आहे असं वाटतं का? आहेत ना, बरेच लोकांना भरपूर पगार आहेत ना पगार. ते सांगत नाही ना, सांगत नाही. भरपूर पगार, भरपूर कमवतं ते. आता तुमच्या घराचं आपण उदाहरण घेऊया. मग युद्धानंतर असं वाटत नाही काही गोष्टी महाग झाल्यात किंवा ऍडजस्ट करावं लागतंय काही बाबतींमध्ये? काय नाही घेऊ शकत. मुलांच्या शाळेच्या फी वाढल्यात, भाजीपाला, तेल, गॅस सिलेंडर वाढलंय. आता बघा, आम्ही पण भाजी आणतो. आम्ही समजा 100 रुपयाने आणतो, त्याच्या आम्हाला 50 रुपये 100 60 70 भेटतो ना आम्हाला एका दिवसामध्ये. समजा आम्ही 2,000चा भाजी आणले तर आम्हाला 500 रुपये भेटतोच आहे ना. मग तुम्ही काय करता? भाजी व्यवसाय करतो. भाजी विकता? अच्छा. माझं तर या सगळ्या व्यवसाय तुम्हाला वाटतं बरोबर काय होत नाही, बरोबर पैसा येतोय, सगळं व्यवस्थित चाललंय? सगळं चाललो बरोबर, व्यवस्थित आहे सगळं. काय नाही, लोक म्हणतात की हे सरकार आल्यानंतर महागाई वाढवली काय आहे. नाही, काय नाही, मोदी सरकारने काय नाही, मोदी सरकारने काय नाही वाढवलं. महागाई म्हणजे एवढी मोठी नाहीये. आणि त्या आपण नुसता महागाईचा विचार केला ना, आपण पुढचाही आपल्या मुलांचा फ्युचरही त्याच्यामुळे सिक्युअर होऊ शकतो ना. सोयी सुविधा पण खूप चांगल्या केल्या आहेत. आता गव्हर्नमेंट पण किती मुलांना फीस माफ आहे. आणि इंग्लिश स्कूलमध्ये पण ज्या हे कॉन्व्हेंट स्कूल आहे त्याच्यामध्ये पण मुलांना फीस माफ आहे, कमी दरात आहे, बुक्स वगैरे सगळं काही भेटते. असं नाही की नाही भेटत आहे. थोडं आम्ही ऍडजस्ट करू, ते आम्हाला सांगतं ते सरकार ऍडजस्ट करेल, आम्ही ऍडजस्ट करू, पण आपलं चाललं आहे ठीक. पण पुढे जाऊन अजून या किमती वाढतील, पुढे जाऊन अजून महागाईचा भडका होईल, कमाल वाढेल इन्कम. वाटतात ना मॅडम. आता बाकीचे जे काही लोक आहेत ज्यांना नाही परवडत, ज्यांचा जे पगारावर काम नाही करत, काही लोक पगारावर काम नाही करत, दिवसाला त्यांचा पगार असतो, हातावर पोट असतं, त्यांचं कसं? तर आम्ही तर आतरती पोटे, आम्ही भाडे राहतोय, पण आम्ही कंप्लेंट करत नाही. आपला हा जगन्नाथ, कमवू आणि खावा, कशाला सरकारला दोष द्यायचा. हा, कमवू आणि खावा ना. तुम्ही घरामध्ये बसून तुम्हाला पगार काय सगळं आणून देणार काय. आणि ते आता काय बोलतात ते म्युन्सिपाल्टीमध्ये कामाला, त्याला काय पगार कमी आहेत काय. 50 60 1 लाख रुपये पगार ते दाखवतात का ते लोक. आम्हाला एवढा पगार, एवढा ओव्हर टाइम घेतात ते, सुट्टीचे पैसे घेतात ते, बोनस घेतात ते. त्यांना 1 2 लाख रुपये बोनस भेटते, सांगतात का आम्हाला. आम्ही लोक सफर करतोय. आम्हाला कंप्लेंट नाही ना. आम्ही आमचा जगन्नाथ, आम्ही रात्री वाशीला जातो. बघा आता रात्री 1 वाजता वाशीला गेला, अजून आम्ही धंदा करतो. हे बघा वडापाव खाऊन दिवस काढतो. आम्ही कंप्लेंट देत नाही ना. हा, सरकार कोणाला वाईट करत नाही, सगळं चांगलंच करतं ते. पण सरकारला दोष द्यायला सगळं माणसं उभं राहतात. मोदी सरकारने असं केलं, मोदी सरकार तसं केलं. काय केलं मोदी सरकारने तुम्हाला? एवढं चालायला झालं सगळं बघा, किती लिफ्ट बनवून ठेवलं, किती हे बनवून ठेवलं, किती ब्रिज बनवले. अजून काय पाहिजे तुम्हाला. हा,
गैस सिलेंडर पहले 450 मिलने का, अभी 1000 रुपये मिलता है, तभी तुमको पगार 10,000 था, अभी तुमको 50,000 है, वो भी बताओ ना तुम, वो क्यों नहीं बताते? वो भी बताने का ना। हाँ, और तुम 15 बच्चा पैदा करके हम लोग के लिए पैदा करेगा, गवर्नमेंट के लिए पैदा करेगा तुम? हाँ, जो अपने हिसाब से पैदा करो, अपने हिसाब से खर्च करो ना, हम तो नहीं कंप्लेंट करते किसी को जाके। आता मोदींनी म्हटलंय सोनं खरेदी करू नका. करा ना खरेदी, काय करणार सोनं खरेदी करून? लग्न वगैरे लग्नाचा मोसम चालू आहे. सोनं घालणं, सोनं खरेदी करणं जरुरी आहे काय? ते याचे पण डुप्लिकेट भेटत ते घाला ना. आणि सोनं खरेदी करून कधी गेले आणि एखादी लुटले तर मग काय करणार? एखादी मारून टाकलं काय करणार? चालतं त्याला हात धरून ओढले तर काय करणार? बघत नाही बाईकवरती सोनं घालून त्या बाईकमध्ये असं ओढून घेऊन जातात. कसं सोनं घालायचं? सोनं घालायला जरुरी आहे काय? असं नियम आहे का सोनं घालायला पाहिजे? असं घ्या नाही तर नको घ्या ना. मोदी सगळ्या चांगल्यासाठी बोलला असेल ना. काका वडापाव खाताय तुम्ही, सकाळचा नाश्ता तुमचा वडापावच असतो. घरून नाश्ता होतो ना आमचा. पण मग कधीतरी वडापाव खाता. 1 तासाचा जर रेल्वेचा प्रवास गेला चपात्या संपून जातात. वडापाव लागतोच मग. मग पाहिजेच ना. मग आता या वडापावच्या किमती वाढल्यात, 5-10 रुपयाने प्रत्येक ठिकाणी वडापाव वाढलाय, परवडतोय का? परवडत तर नाही, पण भूक तर लागतेच, खायला पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. पण आता जी महागाई वाढतीये, किमती वाढतायत, मिडल क्लासचं बजेट, सर्वसामान्य माणसाचं बजेट कोलमडलं या सगळ्यामुळे, गणित बिघडले वाटतं का? हो, बिघडलं ना. पहिला 20 रुपयाला वडापाव, आता वाढवलेत पैसे, काय करणार त्याला? भूक लागले खायला तर पाहिजेच. आमच्या सारख्यांचं ठीक आहे, आम्हाला घरून नाश्ता तरी मिळतो. ते सर्वसामान्य लोक आहे त्यांचं काय? जे रस्त्यावरती आहेत, जे बिगारी कामगार आहेत, त्या लोकांचं काय? त्यांना परवडणार आहे का ते? याच्यावरती काहीतरी लक्ष केंद्रित केलं पाहिजे ना सरकारने. गॅसच्या महागाई वाढवले, गॅसचा भाव वाढलाय, पेट्रोलचे भाव वाढले, सगळ्या गोष्टींचे भाव वाढलेत. तर मग वाढलेत कशामुळं? एकीकडे दाखायचं का गॅस येतोय, वरमुजदीवरून गॅस आलाय, इकडून आलाय, तिकडून आलाय, मग जातोय कुठे? याच्यावरती चर्चा करा. बजेट कोलमडलंय. आधी ज्या किमती होत्या तुम्ही बघितल्या असतील वडापावच्या, 5-10 रुपये, 15 रुपये, आताच्या वाढत्या किमती, प्रत्येक गोष्टीत किराणा असेल, सगळ्यांमध्ये रेट वाढलेले आहेत. त्याच्यामुळे आधी हे सगळं वाढतंय, पगार वाढत नाही माणसाचा, सर्वसामान्य माणसाचा. म्हणजे वाढतोय का? पगार वाढतोय का? युद्धामुळे पगार नाही वाढला ना कधी. पगार नाही वाढला. एक काकी आम्हाला भेटल्या, त्या म्हणतात की पगार वाढतायत, सगळ्यांचे पगार. हो, पगार वाढतायत. आमचे तर पगार नाही वाढले मग अजून. आमचे पगार वाढवा, कुठली कंपनी? आम्हाला तरी सांगा ती. तेच, फक्त महागाई वाढतीये, पगार वाढत नाही असं वाटतंय तुम्हाला? हो, बरोबर. तर काय सरकारला आवाहन काय असेल या सगळ्या वाढत्या, प्रत्येक गोष्टीत वाढत्या जी महागाई आहे त्याच्यात तुम्हाला, तुमचं आवाहन काय असेल सरकारला? आम्ही काय आव्हान करणार? सरकारच आम्हाला आव्हान करतंय काय तापी हे आपल्या प्रायव्हेट गाड्यांनी जाऊ नका, याच्यावरून सरकारी गाड्यांचा वापर करा. आणि सरकार स्वतःच चांगलं स्वतःच्या आयुष्यावर चाललेलं आहे त्यांचं. 5-10 रुपयांनी सगळ्या गोष्टींच्या किमती वाढल्यात आणि हे सगळे मुंबईकर होते, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. फरक पडतोय, पण त्यांचं असं म्हणणं आहे की नाईलाज आहे, खावं लागतंय. अनेक लोक आपल्याला भेटली, काहींनी म्हटलं की पगार वाढतात, तुमचे सुद्धा पगार वाढतात का? हे कमेंटमध्ये आम्हाला सांगा, कारण त्या काकींचं म्हणणं आहे की पगार वाढतात आणि त्याच्यामुळे महागाई वाढणं सुद्धा साहजिक आहे. त्यांचं जे म्हणणं आहे ते तुम्हाला किती पटलं, किंवा तुमच्या काय प्रतिक्रिया असतील या सगळ्या महागाईवर, त्या कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन आदित्य कासारेसह पूजा सोनावणे, लोकमत.